युजर्स चार्जेसला व्यापारी ग्राहकांचा विरोध. कृषी उत्पन्न बाजार समितीनं अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्तूंवर 1% युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय घेतल्यानं महागाईमध्ये आणखीन भर पडणार आहे. या 1% आणि अतिरिक्त शुल्कामुळे डाळी, साखर, खाद्यतेल, पिठे, रवा, मैदानी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार असून त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आधीच महागाईचा भडका उडालेला असताना पुन्हा हा अतिरिक्त चार्ज लावून ग्राहकांवर आर्थिक संकट लादण्याचा प्रयत्न होत आहे. यासह हा निर्णय मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांसाठी मारक आहे. जीएसटी, सेस आणि आता युजर चार्जेसमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले असून हे असंच चालू राहिलं तर व्यापार बंद करावा लागेल अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सरकारनं हा त्वरित निर्णय मागे घ्यावा अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जाते. महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारनं उपाययोजना करायला हव्यात, मात्र सरकार सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कापण्याचं काम करत आहे. महागाईनं 2 वेळच्या खाण्याची अडचण होऊ लागली आहे. आम्ही जगावं की नाही हा आमचा सरकारला सवाल आहे, अशा संतप्त भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत. मी दिनेश मेहता, संचालक दी पुना मर्चंट्स चेंबर. माझा मार्केट यार्डच्या भुसार मार्केटमध्ये होलसेलचा व्यवसाय आहे आणि जे नुकतंच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने 1% युजर चार्जेस जे ह्या मार्केटवरती लादलेलं आहे, तर ह्याविषयी हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा अन्यायकारक आहे. याच्यामध्ये हा मार्केट चं नुकसान होणार आहे. असं वाटतं की 1% जर नियमित मालाशिवाय जे बाकीचे जे पण पदार्थ आहेत, आटा, रवा, मैदा, बेसन, तेल, साखर इत्यादी, ड्रायफ्रूट वगैरे, तर ह्याच्यावरती हा सगळा व्यापार इथलं कोलमडणार. हा व्यापार इथं राहणार नाही. हा व्यापार सगळा बाहेर जाणार. याच्यात बाजार समितीचं पण नुकसान होणार, व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आणि एक नुकसान अजून आहे, हा सगळा जो बोजा आहे हा ग्राहकांवर जाणार आहे. तर ह्याच्यात कुणाचाच फायदा नाही आहे आणि हा विचार करून न घेतलेला निर्णय आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये बाकीचे पण जे घटक आहेत, टेम्पो संघटना आहेत, हमाल संघटना आहेत, यांचंही फार मोठा नुकसान होणार आहे. आणि आमची कळकळीची विनंती आहे राज्य सरकारांना की ह्या निर्णयाला त्वरित मागं घ्यावं आणि हा कायद्यामध्ये जे बदल केलेला आहे त्यालाही रद्द करावं अशी आमची ठाम मागणी आहे. सरकारचा हमसो कायदा चाललेला आहे. मनमानेन तसे भाव वाढवतात, बरोबर का नाही? पण हे कंबरडं मोडलंय सगळ्यांचं, गृहिणीचं, सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत. आजकाल दुधाचे भाव वाढवलेत. आम्ही तर व्हेजिटेरियन येतो, पण तरी पण त्यातले त्यात कडधान्य सगळ्यांचे भाव वाढलेत ना. हे सरकारने जरा मनावर घ्यायला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना याचा किती फटका बसतोय त्याच्या घर चालण्यामध्ये? सर्वांनाच बसतोय, आम्हालाच नाही, सर्व नागरिकांनाच बसतोय ना. वाढ झाली पाहिजे का रोखली पाहिजे? रोखली पाहिजे. त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे सगळ्यांनी. मंत्र्यांना पेन्शन का नाहीये? पेन्शन काय मिळते? त्यांना भत्ता का मिळतो? काय त्यांना त्याचं काही असरच नाही ना. त्यांनी सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवायला पाहिजे. काल तुम्ही एक सकाळी न्यूज ऐकली का? शेतकऱ्याची बैल घेऊन चालला होता, त्याजवळ पावती ती गोरक्षकवाल्यांनी त्याचे बैल अडवल्याच्या नंतर त्याच्यावरच पोलिसांनी केस केली. हे कसं काय? त्यांनी काय करायचं? त्यांनी पैसे जमा करून बैल जोडी आणली आणि त्याच्यावर खटला भरला. जॉबला असतात त्यांना याचा जास्त नाही फटका बसतात, पण जे हाताव करून खातात, हाताव पोटभर रोजच्या रोज पण त्या लोकांना बसण्यासारखं आहे. म्हणजे जे परमनंट जॉबला त्यांना एवढं नाही जाणवणार. म्हणजे असे रोज असे काम करतात, म्हणजे नोकर वर्ग, टेम्परवाले, त्यांना बसणार. ही वाढ रोखली पाहिजे का काय? हा, रोखली पाहिजे ना.
Nowadays we are looking that increasing all the prices of goods and services, the common people are not affordable to use day to day whatever they want. So all these things should be reduced. The government should look over all these things and they should ban on this. This is my thought as youth. So I am thinking that there should be ban on this, all these things, prices. The price should be loose. Thank you. चार्जेसच लावत आले की अजूनपर्यंत काय केले त्यांनी? एक्स्ट्रा चार्जेसच लावत आले. सामान्य लोकांनी काय करायचं? सगळं यांनी सांगेल तसं करत राहायचं, भरत राहायचे पैसे. आता प्रत्येक गोष्टीवर दरवाढ होती. पेट्रोल डिझेल का होती आता 5 राज्यांचं इलेक्शन संपल्यानंतर वाढ का झाली? त्याच्या आधी होत नव्हती का वाढ? त्या आधी का नाही केली वाढ त्यांनी? आता काय एकदम वाढ करायला सुरुवात केली त्यांनी? लोकांना काय समजत नाही काय? सगळं समजतंय लोकांना. काय व्हायला पाहिजे मला त्याच्यावर? सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटते? तर सामान्य नागरिक म्हणून काय जे आहे ते सहन करावं लागणार. सामान्य माणसाच्या हातात काय प्रतिक्रिया देण्याशिवाय? सामान्य माणूस काय करू शकतो? तुमच्या चॅनलला राग व्यक्त करणार, दुसरं काय करणार? एवढी जी वाढ होत चाललेली आहे त्याप्रमाणे गव्हर्नमेंटने आता पगारावर पण नाही का काहीतरी मर्यादा आणलेली होती मला वाटतं. त्यामुळे पगार तर वाढणं शक्यच नाही आहे. उलट लोक आता कामावरून कमी करायला लागले आणि ही जी वाढ होत चालली आता त्यामुळे तर आता अवघड झाले सर्व गोष्टीला. गोरगरीब जी जनता आहे म्हणजे जी मिडल क्लास लोक आहे ते जास्तच गरीब होत चाललेले. बाकीचे जे वरचे लोक आहेत त्यांचं तर काय त्यांना शक्य आहे, पण गरिबांना तर एकदम अवघड चालेल. मिडल क्लास लोक जे आहे ते जास्तच गरीब होत चालले. त्यांना आता जर लग्न कार्य आले का कोणता सोहळा आणा त्यांना बाकीच्या गोष्टी करणंच अवघड वाटायला लागलं. गव्हर्नमेंटने काहीतरी बघावं. आणि जे काय आम्ही पैसे देऊ त्याच्यामध्ये पण किती बचत करायची, करून करून किती करणार? प्रत्येक गोष्टीला सगळे वाढत चालले. आता सरकार काय करते, वाढवते का कमी करते? कमी केलं तेच बरं होईल, कारण सगळं सामान्य लोक तर असं कंपनी त्याच्याप्रमाणे वाढवत नाही.